आपण बरेचदा आपल्या आजूबाजूला असे काही लोक बघतो की जे कुठल्याही कामाचा खूप ताण घेतात किंवा कुठल्याही गोष्टीचा खूप ताण घेतात, सतत स्ट्रेसला बळी पडतात. हे लोक एक्झरसाईज करत नाहीत, त्याचप्रमाणे यांचा डाएट व्यवस्थित नसतो आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून या स्ट्रेसमुळे स्मरणशक्ती ही कमजोर व्हायला लागते. अगदी लहान सहान गोष्टीसुद्धा या व्यक्ती इझिली विसरायला लागतात. तर अशा परिस्थितीत स्मरणशक्ती ही वाढवण्यासाठी किंवा स्मरणशक्ती कमी होऊ नये यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजेत याचा आपण आज विचार करूयात. तर आज आपण बघणार आहोत की अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, कुठल्या सवयी आहेत किंवा कुठले मेजर्स आहेत जे आपण फॉलो केले तर आपली स्मरणशक्ती ही कमी होणार नाही किंवा आपल्या मेंदूचं काम हे अतिशय चांगल्या पद्धतीने चालू राहील, मेंदू तल्लख राहायला मदत होईल. तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, टॉपिक अतिशय इम्पॉर्टंट आहे, तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. मी डॉक्टर शर्मिला इनामके स्वागत करते तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आपल्याला माहितीच आहे की मेंदू आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे आपल्या शरीरातील सगळी कार्य, सगळ्या प्रोसेसेस या सुरळीतपणे पार पाडल्या जातात आणि म्हणूनच मेंदूची काळजी घेणं, मेंदूची हेल्थ चांगली ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण नकळतपणे अशा काही सवयींचे गुलाम झालेलो असतो की ज्याच्यामुळे आपल्या मेंदूवरती वाईट परिणाम होत असतो. बरेचदा आपल्याला माहीत असतं किंवा काही वेळेला माहीत नसतं, पण त्यामुळे मेंदूला हानी पोचणं हे मात्र चालूच असतं. तर बघूयात की अशा कुठल्या सवयी आहेत की ज्यामुळे मेंदूवरती त्याचा वाईट परिणाम होताना दिसून येतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकाच ठिकाणी खूप वेळ बसून राहणं. मग ते कामानिमित्ताने असेल किंवा जरी तुम्ही घरी असाल आणि एकाच ठिकाणी खूप वेळ बसून राहत असाल तर त्याचा पूर्णपणे हेल्थवरतीच आणि पर्यायाने मेंदूवरती सुद्धा त्याचा निगेटिव्ह इफेक्ट होताना दिसून येतो. त्यामुळे निश्चितच जरी तुम्ही ऑफिसमध्ये असाल तरीसुद्धा दर 1 तासाला 10 मिनिट तरी तुम्ही हालचाल केली पाहिजे. भलेही तुम्ही तुमच्या चेअरमध्ये बसून स्ट्रेचिंग करू शकता किंवा थोडंसं पाय मोकळे करून येऊ शकता. आणि घरी असाल तर निश्चितच दर अर्ध्या तासाला तरी किमान तुम्ही उठलं पाहिजे, पायाची किंवा शरीराची हालचाल केली पाहिजे. दुसरा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या सर्वांचा वाढलेला स्क्रीन टाईम. कोविडमध्ये तर आपण सगळेजण वर्क फ्रॉम होम असंच करत होतो, त्यामुळे स्क्रीन टाईम सगळ्यांचा वाढलेला होताच, पण त्यानंतरही हा स्क्रीन टाईम बऱ्याच लोकांचा हा जास्त वाढलेला दिसून येतो. त्यामुळे तर सतत स्क्रीनसमोर बसल्यामुळे त्यातून जो ब्लू लाईट बाहेर पडतो तर त्याचा परिणाम आपल्या मेंदूवरती होताना दिसून येतो. त्यामुळे मेंदूला थकवा जाणवणं, कॉन्सन्ट्रेशन कमी होणं या प्रकारांमध्ये वाढ झाल्याची दिसून येते. यामुळे झोपसुद्धा डिस्टर्ब होते आणि पर्यायाने आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे रात्री उशिरापर्यंत जागरण करणं. तर नाईट शिफ्ट असेल तर आपल्याला पर्याय नाही आहे, पण सोशल मीडियावर स्क्रोल करताना कसा वेळ निघून जातो हे कळत नाही आणि त्यामुळे नकळतपणे रात्रीचं जागरण होताना बऱ्याच लोकांचं दिसून येतं आहे. आणि याचा परिणाम म्हणजे आपल्या हेल्थवरती तर होतोच, पण एस्पेशली मेंदूवरती होतो. त्यामुळे आपली निर्णय क्षमता कमी होते, फोकस कमी होतो आणि ओव्हरऑल ब्रेनची हेल्थ ही कमी होते. त्यामुळे निश्चितपणेच हा स्क्रीन टाईम कमी करून कमीत कमी 7 ते 8 तासाची झोप ही रात्री व्यवस्थितपणे प्रत्येकाने घेतली पाहिजे. नेक्स्ट पॉईंट आहे की डिहायड्रेशन. बरेचदा असं दिसून येतं की लोक पाणी अतिशय कमी प्रमाणात पितात. त्यामुळे अगदी 2 ते 2.5 लिटर पाणी जे प्यायला हवं आहे तितकं न पिता अगदी 2 ते 3 ग्लास एवढंच पाणी दिवसभरात पिलं जातं आणि यामुळे होतं काय की डिहायड्रेशन आणि त्याचाच परिणाम ब्रेनची हेल्थ बिघडवण्यासाठी सुद्धा होतो. त्यामुळे ब्रेनसुद्धा डिहायड्रेटेड होतो आणि त्याचं फंक्शन्स हे सगळे अफेक्ट होतात. त्यामुळे आपलं रिहायड्रेशन करणं किंवा हायड्रेशन मेंटेन ठेवणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. जर आपला डाएट व्यवस्थित नसेल तरीसुद्धा त्याचा अल्टिमेट परिणाम हा आपल्या ब्रेनवरती होणार आहे. त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी पिणं, योग्य प्रमाणात झोप घेणं, बॅलन्स्ड डाएट, चौरस आहार घेणं या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आता आपण बघूयात की कुठल्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत की ज्यामुळे आपली मेंदूची कार्यक्षमता ही चांगली राहील किंवा मेंदू आपला कायमच तल्लख राहील. अगदी शाळेत असल्यापासूनच आपण कुठल्याही परीक्षाआधी त्या विषयाची परत परत रिव्हिजन करत असायचो. त्यामुळे रिव्हिजन करण्याने आपल्या ब्रेनमधले सायनॅप्सेस हे स्ट्रॉंग होताना दिसून आलेला आहे आणि त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी विसरभोळेपणामुळे होणारा जो त्रास आहे हा कमी व्हायला मदत होऊ शकते. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे म्युझिक ऐकणं. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही म्युझिक रिलेटेड काहीतरी नवीन शिका. भलेही तुम्ही एखादं वाद्य वाजवायला शिका किंवा गाणं शिका. नॉट नेसेसरी की आपल्याला खूप चांगला वादक किंवा गायक व्हायचा आहे. स्वतःच्या आरोग्यासाठी निश्चितच तुम्ही या गोष्टी करू शकता आणि याचा खूप चांगला परिणाम मेंदूच्या हेल्थवरती होताना आपल्याला दिसून येतो. म्युझिक ऐकणं किंवा एखादं गाणं सादर करणं या
क्रियेमुळे नवीन गोष्टी शिकण्यामुळे मेंदूचे बरेचसे भाग हे चांगल्या पद्धतीने ॲक्टिवेट होताना दिसून येतात. आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावरती नवीन गोष्टी ह्या शिकू शकतो, करू शकतो. आता आपलं वय झालं, आता नवीन गोष्टी शिकून काय करायचं आहे, तर असं न म्हणता कुठल्याही वयामध्ये नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न हा करणं अतिशय महत्त्वाचा आहे. जेव्हा आपण कुठलीही नवीन गोष्ट शिकतो, भलेही ते गाणं असेल किंवा एखादं वाद्य वाजवणं असेल किंवा अजूनही इतर काही असेल, तर या क्रियेमुळे आपले मेंदूमध्ये नवीन कनेक्शन्स तयार होतात, नवीन सायनॅप्स तयार होतात आणि त्यामुळे एकंदर मेंदूची कार्यक्षमता ही वाढते आणि त्यामुळे आपली स्मरणशक्तीसुद्धा अतिशय चांगली राहायला यामुळे मोठी मदत होते. बरेचदा असं दिसून येतं की लहान मुलं हे सतत नवीन काही ना काही शिकत असतात आणि म्हणूनच त्यांची स्मरणशक्ती ही अतिशय तल्लख असते. पुढचा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे मेडिटेशन. मेडिटेशन करण्यामुळे आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढवायला खूप 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 मोठी मदत होते. यामुळे मेंदूमध्ये कामनेस येतो, शांतता येते. रोज ध्यान केल्याने मन शांत होते आणि त्याचा ओव्हरऑल परिणाम तुम्हाला तुमच्या हेल्थवरती जाणवू शकतो. त्यामुळे तुमचा तणाव, चिंता या दूर व्हायला मदत होते. झोपेसंबंधी काही तक्रारी असतील तर त्यासुद्धा निश्चितपणे यामुळे कमी व्हायला मदत होते. त्यामुळे मेंदूची शक्ती वाढवण्याचा हा एक अतिशय साधा आणि सोपा मार्ग आहे. पुढचा एक अतिशय महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे कोडी सोडवणं. वेगवेगळ्या प्रकारची कोडी तुम्ही यामध्ये सोडवू शकता. पण त्यामुळे होतं काय की आपल्या ब्रेनला चालना मिळते आणि त्यामुळे मेंदू हा सतत तल्लख राहतो. आपल्याला माहिती आहे की कुठल्याही गोष्टीचा जर आपण वापर केला नाही तर त्या वस्तूला गंज चढतो आणि हेच अप्लाय होतं मेंदूसाठी सुद्धा. त्यामुळे जितका तुम्ही मेंदूचा वापर कराल तितका मेंदू हा जास्त कार्यक्षम राहील. याचबरोबर 7 ते 8 तास व्यवस्थित शांत गाढ झोप आणि योग्य सात्विक चौरस आहार आणि योग्य एक्झरसाइज, डेली एक्झरसाइज हा 30 ते 40 मिनिट केला गेला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थित फॉलो केल्या तर निश्चितच आपण आपल्या मेंदूचं आरोग्य हे अतिशय चांगल्या पद्धतीने मेंटेन करू शकतो किंवा आपला मेंदू शेवटपर्यंत तल्लख ठेवू शकतो. तर मी आशा करते की नक्कीच या माहितीचा तुम्हाला उपयोग होईल. जर माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. टिल देन स्टे हॅपी, स्टे हेल्दी. थँक्यू.